नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, बरेचसे असे तरुण असतात की शिक्षणाच्या पाठीमागे लागतात. शिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकरी लागत नाही, काही नाही. मग कुठंतरी एक कंपनी असेल, कुठंतरी एक रोजगाराच्या पाठीमागे लागतात आणि 10, 12, 15,000 रुपयानं ते नोकरी करत असतात मित्रांनो. पण असे जे एक आमचे एक नवतरुण आहेत, त्यांनी एक कुठेही नोकरीच्या पाठीमागं न लागता त्यांनी एक असा स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि या व्यवसायातून त्यांनी एक चांगल्या प्रकारे भरभराटी झालेली आहे मित्रांनो. तर असे कित्येक असे नवतरुण असतात की त्यांना एक उभारी मिळावी, एक कुठंतरी त्यांनी एक उत्साह निर्माण व्हावं की आपण काहीतरी करावं, अशी एक जिद्द त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी. त्यासाठी मी या नवोद्योग गगन भरारी या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. त्यामुळं तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तर मित्रांनो, या तरुण शेतकऱ्याचे आपण यशोगाथा काय आहे त्यांच्याकडूनच आपण या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? दत्त रमेश्वर. अच्छा. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झालं आहे का? अच्छा. मग ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही एक कुठंतरी एक नोकरी करायला पाहिजे. नोकरी का नाही करत तुम्ही? नोकरी मिळत नव्हती आणि त्यात शेतीची आवड असल्यामुळे मी ह्या अच्छा. तुम्हाला नोकरीची आवड नाही आणि शेतीकडे. मित्रांनो बघा, त्यांना एक बरेचसे नवतरुण असतात की शेतीचं त्यांना जिव्हार येतं करण्याचं आणि नोकरीच्या पाठीमागे 10-12 हजार रुपये महिन्यानं कुठेतरी काम करतात मित्रांनो. तर या तरुणांना एक विशेष त्यांचं कौतुक करावं असं वाटेल की त्यांनी एक नोकरीच्या पाठीमागं न लागता शेतीला त्यांनी एक प्रथम दर्जा दिला आणि नोकरीला दुय्यम स्थान दिलं. तर तुम्ही आता हे वांग्याचं पीक आहे, आता हे वांगे कधी लावलेले आहे? हे लावून आता याला 60 दिवस झाले. 60 दिवस झाले का? अच्छा. तर वांग्याची क्वालिटी वगैरे आता नेमक्याचं वांगे यायला लागले वाटतं नाही का? हो. हां, वांगे वगैरे भरपूर वांगे आले मित्रांनो याला आता. तर याला तुम्हाला मार्केट कुठं नेता तुम्ही वांगे विकायला? मार्केट आपल्या गाव पातळीवरच. अच्छा. व्यापारी येतात आणि इथूनच नेतात. उधाडे पण देता आणि स्वतः पण नेऊन विकतात. हो. तर आता तुम्ही हे दिसतात हे काही ढवळे बोंड आले. आता मला तर माहिती आहे, पण बरेच ते असे एक नवतरुण असतात की त्यांना माहिती नसते. तर हे काय आहे आणि नेमकं आणि याचं एक तुम्हाला याच्यापासून काय फायदा होतो त्याबद्दल काय सांगता तुम्ही? आता हे तुम्ही हातात धरलं हे, तर हे काय म्हणतात याला? हे पंचगंगाचं सीड आहे ते कांद्याचं. हे कांद्याचं सीड आहे का? हो. अच्छा. हे सीड किती महिन्याचं असते? सीड आता याला जवळपास 80 दिवस झाले. 80 दिवस म्हणजे एकूण आता किती एकर क्षेत्र आहे? जवळपास 40 आर असेल हे 1 एकर. 1 एकर आहे का? तर 1 एकरमध्ये म्हणजे तुम्ही असा अगोदर कांदा लावला होता का? हो, कांदा लावला. हां. 10 क्विंटल कांदा आणला मी आणि तो कापून लावला. किती रुपयाचा कांदा झालता? तो कंपनीचा करार असतो तो जवळपास 25,000चा. हां. असं होता. म्हणजे जवळपास 2,500 रुपये क्विंटल ना तुम्ही कांदा आणला, म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला हे बीज. आणि आता याच्यातून तुम्हाला एक असं अंदाज पहिल्या वर्षी पीक घेतलं की याच्या अगोदर बी तुम्ही पीक घेत होता ते? मग यापूर्वी आम्ही 2 वर्षांनी हे पीक घेतोय. अच्छा. 2 वर्षांनी पीक घेतात का? तर म्हणजे मागच्या वर्षी बी आणि या वर्षी बी. तर आता 1 एकर तुम्ही हे कांद्याचं बीज लावलं तर यातून किती कांदा होऊ शकतो अंदाजे? यातून जवळपास आपले 4 क्विंटल तरी पीक होऊ शकतो. 4 क्विंटल का? अच्छा. आणि एका क्विंटलला किती भाव असतो मग? 1 क्विंटलला जवळपास 80 ते 90 हजार रुपये. 90,000 म्हणजे 4 क्विंटल 9 चौक 36 म्हणजे 3,60,000चं याच्यात तुम्ही एवढे एका एकरमध्ये काढतात नाही का? हो. तर किती दिवसात कांदा येतो हे बीज? हे याला 4 महिने लागतात. 4 महिने. 120 दिवस. अच्छा. बघा मित्रांनो, 120 दिवस म्हणजे 4च महिन्यामध्ये कांद्याचं बीज येतं मित्रांनो. आणि एक कंपनीशी त्यांनी करार केलेला आहे, एक पंचगंगा एक कंपनी आहे कांद्याची. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 4 क्विंटल कांदा आम्हाला होईल, कारण प्रत्येक वर्षी ते कांद्याचं या ठिकाणी ते पीक घेत असतात. त्यामुळं त्यांनी एक अंदाज सांगितलं की 4 क्विंटल पीक त्यांना होईल आणि 3,60,000 रुपयाचं निव्वळ नफा त्यांना याच्यातून होईल असं त्यांनी बरं. एक मला सांगा, आता हे पीक 4 महिन्याचं पीक होतं,
आता याला 2 महिने झाले, अजून 2 महिन्यात हे पीक येईल. पण याच्या अगोदर नेमकं तुम्ही याच्यात कशाची लागवड केली होती या क्षेत्रामध्ये आणि काय पीक घेतलं होतं तुम्ही? यापूर्वी आपण कपाशी लावली होती यामध्ये. कपाशी लावली होती का? हो. 1 एकरमध्ये साधारण किती कपास झाला असेल तुम्हाला? या एक एकरमध्ये जवळपास 10 ते 12 क्विंटल कपास 10 ते 12 क्विंटल. का भाव मिळाला होता? झाला. 7,500 ते 8,000. 7.5 ते 10 म्हणजे जवळपास तुम्हाला 75,000 रुपयाचा या 1 एकरमध्ये कापूस झाला. आणि परत 4 क्विंटल तुम्हाला जर कांद्याचं बीज झालं तर म्हणजे 3,60,000चं कांद्याचं बीज आणि ते म्हणजे जवळपास 1 एकरमध्ये तुम्ही तर 4.5 लाख रुपयाचं उत्पन्न काढता एका वर्षात. बघा मित्रांनो, 4.5 लाख रुपयाचं उत्पन्न एका वर्षामध्ये शेतकऱ्यानं, एक नवीन शेतकऱ्यानं काढतोय. आणि आपण म्हणतो की शेती पुरत नाही. मित्रांनो, एक आधुनिक पद्धतीनं जर शेती केली तर मला तर वाटतं निश्चितच शेती हा एक चांगला व्यवसाय आहे. पण एक चांगल्या पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं आपण शेती करायला पाहिजे. कारण यांनी मित्रांनो पारंपरिक जे शेतीचे पिकं असतात त्यांना एक खोडा देऊन एक नवीन पद्धतीनं, कारण मी अशा प्रकारचं शीड आणि एक मित्रांनो बघा जर असेल आपण तर एक असं सुंदर असं याचं एक देखाव पण दिसतो मित्रांनो. आणि एक खूप मनमोहक असं या ठिकाणी वातावरण मित्र. बरं, या ठिकाणी तुम्ही टमाट्याची सुद्धा आम्हाला लागवड केलेली दिसते. तर आमच्या प्रेक्षकांना एक या टमाट्याबद्दलची माहिती सांगा आणि किती एक आता हे बघा मित्रांनो, आपण एक याचं टमाटे बघतो मित्रांनो. तरी मला तरी वाटतं आता ह्या एका झाडालाच कमीत कमी भरपूर टमाट्याचं एक उत्पन्न आहे मित्रांनो. आणि या शेतकऱ्यांनी कमीत कमी किती अर्धा एकर टमाटे लावले तुम्ही? हो, अर्धा एकर. बरं, यातून किती उत्पन्न निघेल असं तुम्हाला वाटतं आहे आता? यातून जवळपास 30,000 रुपयाचं उत्पन्न तरी. 30,000 रुपयाचं का? अर्धा एकरमध्ये किती महिन्यात येतं पीक आहे? हे जवळपास याला लागतात झालं तर 2-2.5 महिन्यामध्ये येतं. 2-2.5 महिन्यात तुम्ही एक 30,000 रुपयाचं उत्पन्न चालू होतं. बघा मित्रांनो, आणि कोणती जात आहे? ही पंचगंगामधूनच जाते. पंचगंगा. मित्रांनो, या झाडाला मला तर वाटतं कमीत कमी एका झाडाला 3, आता तुम्हीच बघत असेल मित्रांनो, प्रत्यक्षात 3 किलो बटाटे ह्या झाडाला टमाटे असतील असं मला तर वाटतं. प्रथम दर्शन या ठिकाणी दिसतं आणि 3 किलो असायलाच पाहिजे मित्रांनो. मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी भाजीपाल्याची सुद्धा केलेली आहे, शेती केलेली आहे. आपण बघतो त्यांनी एका कांद्याचं शीड घेतलं, टमाटे घेतले आणि इकडं त्यांचा मिरच्याचा प्लॉट आहे मित्रांनो. तर ही मिरची कधी लावली तुम्ही? मी तुला आज 50 दिवस झाले असेल. 50 दिवस झाले का? बरं बरं. प्रत्येक वर्षी लावता का? हो, प्रत्येक वर्षी लावतो. आता हे किती जागेवर मिरची लावली तुम्ही? अर्धा एकर आहे का? जवळपास हे 17-18 जवळपास 17 ते 18 गुंठे असेल. म्हणजे जवळपास अर्धा एकर आहे. हो. तर आता मिरचीला काय भाव मिळतो तुम्हाला? मिरची जवळपास आज मार्केटला 80 रुपये किलो जाते. 80 रुपये किलो. बघा मित्रांनो, या शेतकऱ्यांना एक तरुण आहे, आपल्याला एक खरंच नवल करावं असं वाटतं की त्यांच्याकडे एक मोसंब्याची सुद्धा बाग आहे, कांद्याचं शीड घेतात, टमाटे आहेत, वांगे आणि मिरची आहे. आता मिरचीला सध्याला 70 ते 80 रुपये किलो त्यांना भाव मिळतो. मग मला सांगा, त्यांनी 18 ते 20 गुंठे म्हणजे जवळपास एक अर्धा एकर मिरची लावली. आणि याच्यातून बरं किती रुपयाचं मित्र उत्पन्न होईल तुम्हाला असं वाटतं याच्यात? मला मिरचीला किती वाटतं 50,000 तरी उत्पन्न. 50,000चं उत्पन्न होईल का किती महिन्यामध्ये? बरं, याच्या अगोदर याचं काही दुसरं पीक होतं का? होतं ना, यामध्ये पण कपाशी लागवड केली आपण. अगोदर कपाशी काढून तुम्ही म्हणजे डबल. मग मित्रांनो बघा, 12 महिन्यात या वावरामध्ये डबल पीक भेटतं. अगोदर सरकी काढून कांदे लावले, कांदे लावले, त्याच वावरात त्यांनी टमाटे लावले, सरकीच्याच वावरात त्यांनी मिरची लावली आणि सरकीच्याच वावरात त्यांनी वांग्याचं सुद्धा मित्रांनो उत्पन्न घेतलेलं आहे. म्हणजे 12 महिने या ठिकाणी उत्पन्न घेतलं जातो. मित्रांनो, आपण जर विचार केला तर या तरुण शेतकऱ्यांनी 3 एकरमध्ये काही बागायती केलेले आहे, तिकडं मोसंबी बी केलेले आहे. मित्रांनो, या 3 एकरमध्ये या तरुण शेतकऱ्यानं नोकरीच्या पाठीमागे न लावता एकदम उत्तम आधुनिक प्रकारे शेती केली. आणि आधुनिक प्रकारे शेतीमधून त्यांनी आता कमीत कमी 10 लाख रुपयाचं. बरं, आता या 3 एकरमध्ये किती उत्पन्न होईल तुम्हाला अंदाजे? त्यामध्ये जवळपास 8 ते 9 लाखात उत्पन्न होईल. 8-9 लाख रुपयाचे. आणि खर्च किती होईल? 1.5-2 लाख. जवळपास 1.5 ते 2 लाख. अच्छा, 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल. म्हणजे का निव्वळ नफा तर तुम्ही कमीत कमी 7 लाख रुपये या ठिकाणाहून तुम्ही समजा कमवता.
आपण बघत असेल मित्रांनो की एक आपण म्हणतो ना काश्मीरमध्ये एक निसर्गरम्य असं वातावरण असतं, त्याच प्रकारे या शेतकऱ्यांनी या ठिकाणी नवतरुण शेतकऱ्यांनी मित्रांनो एक हे कांद्याचं हे बीज लावलं आणि त्याच्यापासून आता कांद्याचं एक बी तयार होणार आहे. तर असं सुंदर अशी शेती या ठिकाणी आपल्याला दिसते मित्रांनो. मनमोहक असं वातावरण आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना मी विनंती करेल की आता जे काही आपले पारंपरिक पिकं असतात त्यांना फाटा देऊन एक आधुनिक पद्धतीनं आपण शेतीतून प्रगती केली पाहिजे मित्रांनो. बरं, या ठिकाणी गहू दिसतो, तर हा गहू कधी पेरला होता तुम्ही? गहू पेरला होता आपण ऑक्टोबरमध्ये, आता काढायला आला. आता 1 एकर गहू असेल, किती उत्पन्न निघेल तुम्हाला अंदाजे या गावाचं? 25 ते 30 अच्छा, म्हणजे 16-17 क्विंटल गहू निघेल. बरं, या गावाच्या वावरामध्ये अगोदर काही दुसरं पीक घेतलं होतं का? यामध्ये पण आपण कपाशीची लागवड केली. कपाशी घेतली होती. ते तरी तुम्हाला 1 एकरमध्ये मग 8-10 क्विंटल कापूस झाला असेल. हो, जास्त झालं थोडा. जास्त झालं होता का? हो, जरा जमीन चांगली आहे ना. ठीक आहे, ठीक. तुम्ही या ठिकाणी मोसंबी बी मला वाटतं मोठ्या प्रमाणात किती मोसंबी झाडे आहेत? हे 300 झाडं आहेत. 300 झाडे आहे का? याला पाण्याचा स्रोत काय आहे? पाण्याचा स्रोत म्हटलं तर आपल्याला विहीर असतात. विहिरीतून पाणी जातं. बरं, उन्हाळ्यामध्ये एक दुष्काळ पडत असतो, बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, तर तुमचं पाण्याचं म्हणजे तुम्हाला पाणी पुरतं का? हो, पाण्याचा स्रोत आहे. बरं. पाणी आणि तुम्ही एक या ठिकाणी एक सौर पॅनल बसवलं, म्हणजे याच्यातून कोणत्या कंपनीचं आहे? शक्ती सोलार आहे. शक्ती सोलार आहे का? हां, तर यातून चांगल्या प्रकारे पाण्याचा पुरवठा होतो का? हो, खूपच छान आहे ते बसवल्यापासून आम्हाला रात्रीच्या वेळेला पाणी आता तुम्हाला रात्री काही इकडे यायची जरूरत नाही समजा ना. बघा मित्रांनो, आधुनिक पद्धतीनं शेती जर केली आपण तर आपल्याला निश्चितच फायदा होतो. पूर्वी पारंपरिक पद्धतीनं आपण लोक शेती करायचो. पहिलं आपण जुन्या काळात जर बघत असतो, बैलांना मोठा चालायच्या, मोठानंतर काही दिवसांनी इंजन आले, इंजनानंतर परत त्या इलेक्ट्रिक मोटार आल्या आणि आता इलेक्ट्रिक मोटारला फाटा देऊन, कारण लाईनीचा पुरवठा योग्य प्रकारे व्हायचा नाही, खूप शेतकऱ्यांची तारंबाळ व्हायची, तर त्यांनी आता स्वतः एक शक्ती कंपनीचं एक सौर पॅनल बसवलं, म्हणजे आता रातचं त्यांना पाणी भरायची जरूरत नाही आहे, काही नाही. आणि एक या युगामध्ये खरंच जर मला आपण जर विचार जर केला की 3-3.5 एकरमध्ये हा जर शेतकरी जर वर्षाला 7-8 लाख रुपयाचं उत्पन्न जर काढेल असेल तर खरंच हे एक कौतुकास्पद आहे. आणि सर्वांना एक विनंती करेल मी की या चॅनलवर मी नेहमीच एक व्यवसायाबद्दलची माहिती या ठिकाणी देत असतो मित्रांनो. तर जे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या दोस्त मंडळींचे एक नवतरुण असतात की जे शेती पुरवडत नाही असं एक नेहमीच्याला म्हणत असतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक निश्चितच एक वरदान ठरेल मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा की जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल. आणि या तरुण शेतकऱ्यांना खरोखरच मला वाटतं एक वाख्यान्याजोगा असं त्यांनी प्रगती केलेली आहे मित्रांनो. आपण अगोदर बघित असेल की म्हणजे 12 महिने त्यांनी पीक घेऊन अगोदर सरकी ज्वारात गहू पेरले, नंतर त्याच्यात शीड घेतलं, वांगे, टमाटे, मिरची, असं अनेक प्रकारचं पीक घेतलं. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला योग्य माहिती दिली आणि आमच्या प्रेक्षकांना निश्चितच याचा फायदा होईल. धन्यवाद, नमस्कार.